नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर तुम्हाला तर माहीतच आहे की मी पुण्यामध्ये आलेले आहे 3 महिन्यासाठी राहायला. म्हणजे आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मी परत शिर्डीमध्ये जाणार आहे. तर रविवारचं सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला, जेवण पण झालं आणि आता मी किचन ओटा साफ करत आहे. तर 8 तारखेला माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे आणि मग तिथे जाऊन देत नाही, कारण का पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून पेशंटजवळ आपल्याला जाऊन देत नाहीत. ते लोकच असतात सर्व केअर करायला. जेवण वगैरे त्या लोकांचंच असतं सर्व. तिथे डोनर आहेत आणि दुसरं एक भाऊ आहे, असं 3 भाऊ दवाखान्यात आहे. ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी मी होते तिथं, म्हणजे गेली होती बघायला. मग लांबूनच बघून आले त्यांना, कारण आतमध्ये जाऊन दिलं नाही, ICUमध्ये होते. मग आता आम्हाला आज इथे पुण्यामध्ये स्वामीनारायण मंदिर आहे, तर तिथे जाणार आहे मी फिरायला. कारण की मिस्टरांना घरी आणल्यानंतर मग जाता येणार नाही, मग घरातून बाहेरच पडता येणार नाही. तर शेजारच्या ज्या ताई आहेत तर त्या म्हटल्या की चला आज आपण स्वामीनारायणला जाऊ. तर आम्ही आज स्वामीनारायणला जाणार आहे. तर थोडं किचनमध्ये कचरा पडला होता तर तो काढून घेतला. मग नंतर इथे मी गॅलरीमध्येच बसून थोडे व्हिडिओ वगैरे बघत बसलेले आहे. तर तुम्ही बघू शकता चेहरा अगदी निस्तेज झालेला आहे, खूप काळा पण पडलेला आहे. काहीच म्हणजे इथे मला जास्त असं जसं मी शिर्डीला माझं स्किन केअर करायची तसं करायलाच भेटत नाही आणि टाईम पण नाही, टेन्शन आहे सध्या, म्हणून मी करतसुद्धा नाही. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि इथे मी चहा प्यायला बसलेले आहे. तर पहिल्यांदाच असं झालं आहे माझ्या लग्न झाल्यापासून की मी माझे मिस्टर ज्यावेळेस दवाखान्यात आहेत तर त्यांच्याजवळ नाही. नाहीतर मी जेव्हा त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केले तेव्हा मी त्यांच्याबरोबर होते. तर तो विचार करूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं, तुम्ही बघू शकता. लगेच डोळ्यातून माझ्या पाणी आलेलं आहे. तर मला आहे ना आज जायचंच होतं त्यांना भेटायला. रविवार होता, म्हटलं गेले असती. तर माझी मावस दीर इथेच आमच्यापासून 10 मिनटावर राहतात. तर ते गेले, मला समजलं की ते त्यांना दवाखान्यात भेटायला आले होते. तर मग मलाच वाईट वाटलं, भरून आलं थोडं, की ते जर बोलले असते की मी दवाखान्यात चाललो आहे तर मी सुद्धा गेले असते त्यांच्याबरोबर. पण मग दिवसभर मला झोप पण लागली नाही तो विचार करून. मला जायचं होतं आज दवाखान्यामध्ये. मग काय आजचा दिवस गेला असाच. मग संध्याकाळचे आम्ही तयार झालो आता मस्तपैकी, मुक्ता, मम्मी, मी आणि त्या ताईंच्या बिल्डिंगखाली आम्ही उभे आहे, त्यांची वाट बघतो आहे. मग आम्ही स्वामीनारायणला गेलो, तिथं मस्त थोडं फिरलो, दर्शन वगैरे घेतलं. मग बाहेरच थोडा नाश्ता केला. मुक्ताने आणि पिझ्झा खाल्ला, आम्ही पावभाजी खाल्ली आणि मग घरी आलो. तर ह्या त्या ताई आहेत, त्यांची मुलगी मुक्ता एवढीच आहे. मग त्या दोघीजणी आणि आम्ही दोघीजणी आणि माझी मम्मी, असं आम्ही स्वामीनारायणला गेलो. आणि हे मंदिर आहे पुण्यातलं स्वामीनारायण. आम्ही गेलो त्यावेळेस थोडी गर्दी कमी होती, पण मग आम्ही घरी निघाल्यानंतर भरपूर संध्याकाळची गर्दी झाली. खूप छान मंदिर आहे, मस्त बसलो, मस्त फोटो वगैरे काढले. तर ही मुक्ताबाई आहे आणि ह्या आम्ही दोघी. त्याच्यानंतर मग माझी मम्मी आणि त्या ताईंची मुलगी आहे आरोही आणि माझी मुक्ता. नंतर माझा आणि माझ्या मुक्ताचा फोटो आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? नंतर माझी मुक्ताचा सेपरेट फोटो आहे एक. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.